बेड सोर म्हणजेच शय्याव्रणाची देखभाल आणि काळजी. त्वचेवर दीर्घकाळ दाब पडल्यामुळे त्वचा आणि आतील पेशींचं नुकसान होतं. त्याला बेड सोर म्हणतात. बेड सोरलाच प्रेशर सोर, प्रेशर अल्सर, डेक्युबिटस अल्सर ही नावं सुद्धा आहेत. शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर बेड सोर होऊ शकतात. उदाहरणार्थ डोक्याच्या मागे, दंड, कंबर, कुल्ले, कोपर आणि घोटा. बेड सोर होण्याची अनेक कारणं आहेत. उदाहरणार्थ एखादी व्यक्ती बराच काळ एकाच स्थितीत बेडला खिळून असेल तर शरीराची त्वचा कपड्यांसोबत घासली जाते. त्यामुळे त्वचेला इजा होते आणि बेड सोर होऊ शकतात. शरीराच्या एखाद्या अवयवावर सतत दाब पडत असल्यास तेथील रक्तप्रवाह थांबतो. त्यामुळे त्वचेच्या त्या भागातील पेशी मृत होतात. त्वचेचं आवरण निघून जाणं हे बेड सोरला आमंत्रण दिल्यासारखं आहे. असं झाल्यास बेड सोर गंभीररित्या वाढू शकतात. बेड सोरचा धोका केव्हा वाढतो? साधारणपणे बेड सोर हा तसा गंभीर आजार नाही, पण काही अवस्थांमध्ये त्यांचा धोका वाढू शकतो. त्यासाठी काही बाबतीत विशेष लक्ष दिलं पाहिजे. मधुमेह किंवा हृदयरोगाचा आजार असल्यास त्या व्यक्तीला बेड सोरचा जास्त धोका असतो. पाठीच्या कण्याला दुखापत झाली असेल, शरीरातील पाण्याची मात्रा कमी झालेली असेल, असंतुलित आहार घेणारे लोक, कुपोषणाने ग्रस्त व्यक्ती बेड सोरला सर्वाधिक बळी पडतात. बेड सोरची तपासणी कशा प्रकारे करावी? बेड सोरचं निदान करण्यासाठी विशेष तपासण्यांची गरज भासत नाही. लक्षणं नीट पाहून आणि संबंधित व्यक्तीला काही प्रश्न विचारून बेड सोर आहे की नाही हे जाणून घेता येते. बेड सोरची प्रमुख लक्षणे आणि संकेत. बेड सोर होण्याची शक्यता असलेल्या भागांवर सुरुवातीलाच काही लक्षणं दिसू शकतात. त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. बेड सोर होण्याची शक्यता असेल तेथील त्वचेचा रंग लालसर किंवा काळसर दिसायला सुरुवात होते. त्या जागेवर सूज दिसू शकते. त्याचप्रमाणे जखमेतून पाणी किंवा पू बाहेर येणं, तिथे स्पर्श केल्यास दुखणं अशी लक्षणं दिसतात. बेड सोरची देखभाल आणि काळजी घेताना लागणारे साहित्य. एक मोठा चौकोनी ट्रे, किडनी ट्रे, ग्लव्ज, बीटाडीन सोल्युशन, टॉवेल, नॉर्मल सलाईन, आर्टरी फोर्सेप्स, गॉज पीस, टेप, रबर मॅकिंटॉश. बेड सोरची देखभाल प्रक्रिया. आज आपण बेड सोरच्या जखमेची काळजी कशी घ्यायची ते पाहू. सर्वप्रथम ट्रेची तयारी करून घ्या आणि तो पेशंट जवळ ठेवा. पेशंटला या प्रक्रियेबद्दल सांगा आणि उपचारांसाठी योग्य स्थितीमध्ये झोपण्याची सूचना करा किंवा झोपवा. स्वच्छ व निर्जंतुक म्हणजेच स्टरलाइज्ड ग्लव्ज घाला. आधी केलेलं ड्रेसिंग किडनी ट्रेमध्ये सावकाश काढून ठेवा. आता ग्लव्ज काढा आणि हात स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर रबर मॅकिंटॉश अंथरा आणि सर्जिकल ग्लव्ज घाला. बीटाडीन सोल्युशन एका बाउलमध्ये काढून घ्या. आता आर्टरी फोर्सेप घ्या आणि त्यात गॉज पीस घेऊन बीटाडीन सोल्युशन मध्ये बुडवा. या गॉज पीसच्या मदतीने पेशंटची जखम स्वच्छ करा. वापरलेला गॉज पीस किडनी ट्रेमध्ये ठेवा. त्यानंतर एक गॉज पीस घेऊन जखमेची बाहेरील बाजू स्वच्छ करा. आता डॉक्टरांच्या सूचनेनुसार गॉज पीसवर मलम लावा आणि तो गॉज पीस जखमेवर ठेवा. त्यानंतर ग्लव्ज काढून ठेवा आणि टेप लावा. टेप प्रत्यक्ष जखमेवर चिकटणार नाही याची काळजी घ्या. जखमेच्या बाजूचा भाग कॉटनने स्वच्छ करा.
सर्व साहित्य स्वच्छ करून योग्य ठिकाणी ठेवा. बेडसोरची काळजी घेताना पुढील गोष्टी लक्षात ठेवा. पेशंटला आरामदायी आणि सैलसर कपडे घाला. पेशंटला चालण्या फिरण्यात काही अडचणी येत असतील तर त्यांची काळजी घेणाऱ्या व्यक्तीने प्रत्येक अर्ध्या तासाने पेशंटची पोझिशन बदला. पेशंट काही अंशी हालचाल करू शकत असेल तर साधारण 20 ते 25 मिनिटांनी पोझिशन बदलायला सांगा. त्यांच्या शरीराची हालचाल होत राहिली पाहिजे. पेशंटची नियमित काळजी घेतल्यास बेड सोरचा धोका कमी होऊ शकतो. शरीरात होणाऱ्या कोणत्याही बदलांवर लक्ष ठेवा आणि जर काही बदल लक्षात आले तर लगेच डॉक्टरांशी संपर्क साधा. जर पेशंट हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असेल तर त्याचा बेड 30 अंशापेक्षा जास्त उंच करू नका, कारण जास्त उंचीमुळे बेड सोरचा धोका वाढू शकतो. बेड सोर टाळण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा. त्वचेची आर्द्रता टिकवून ठेवण्यासाठी मॉइश्चरायझरचा वापर करावा. त्वचा घासली जाणार नाही याकडे लक्ष द्यावे. झोपण्याची पोझिशन आणि उशीची उंची याकडे लक्ष ठेवावे. साधारणपणे झोपताना आलटून पालटून कूस बदलावी. एकाच पोझिशनमध्ये झोपू नये. भरपूर पाणी प्यावे आणि संतुलित आहाराचे सेवन करावे. त्वचेला जखम झाली तर लगेच डॉक्टरांकडे जावे. बेड सोरवर वेळेवर उपचार करणे आवश्यक आहे. योग्य देखभाल आणि उपायांमुळे त्याची तीव्रता कमी करता येऊ शकते. लक्षणे दिसल्यावर लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या.